78 वर्षांचे आजोबा ओपीडीला आलेले. बीपी, शुगर, हृदयाचा त्रास ह्या सगळ्यांच्या गोळ्या चालू होत्या. गोळ्यांवर बाबा बरे होते, पण बाबा निराश दिसले. मी म्हटलं, बाबा काय झालं? सगळं तर बरं आहे, बीपी छान आहे, तुम्हाला काही त्रास नाहीये, दम नाहीये, पण तुम्ही दुःखी का दिसताय? मला म्हणले, पोरा मला मरण्याची काहीतरी गोळी दे. मी म्हणलं, बाबा आता तुम्ही माझ्या आजोबांच्या वयाचे आहेत, मी खूप लहान आहे एखाद्या गोष्टीवर किंवा आयुष्यावर तुम्हाला काहीतरी भाषण देण्यासाठी. पण जन्माला येणं आणि ह्या जगातून जाणं हे तुमच्या आणि माझ्या हातामध्ये नाही. मी जरी डॉक्टर असलो तरी मला जीवन वाचवण्यासाठीचं लायसन्स आहे, जीवन संपवण्यासाठीचं नाही. त्याच्यामुळं सगळं काही चांगलं असताना तुम्ही दुःखी आहात, म्हणजे तब्येत सोडून दुसरा काही प्रॉब्लेम आहे का? तर त्यांचं म्हणणं होतं की गोळ्याच खाऊन बरं वाटतंय, गोळ्या नसताना मी बरा नाहीये, हे मला सहन होत नाहीये. माझ्या तरुण वयामध्ये इतका काम केलेला मी, इतकी तडफड केलेला मी, आज मी काही गोष्टींना मला घरातनं रेस्ट्रिक्शन आहे, कारण हृदय वीक आहे, तुमच्या गोळ्या खाव्या लागतायत. कुठेही जायचं म्हणलं तर हे करू नका, ते करू नका, गाडी चालवू नका. मला हे जगणं नकोसं झालंय. मी म्हणलं, बाबा वेळेनुसार, परिस्थितीनुसार बदलणं हेच मानवजातीचा धर्म आहे. बाकी प्राण्यांमध्ये आणि आपल्यामध्ये हाच फरक आहे की आपण काळानुसार, वेळेनुसार बदललं पाहिजे. जे काम तुम्ही तरुण वयात करू शकत होता ते आता म्हातार वयात शक्य नाहीये. त्याच्या लिमिटेशन तुम्ही स्वतः ओळखा. घरचे कुठल्याही गोष्टीला तुम्हाला नाही म्हणतायत ह्याच्यात त्यांचा काही स्वार्थ नाहीये. तुम्ही चांगले राहावेत, तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायची गरज पडू नये, तुमचं आयुष्य स्वस्थ व्हावं, तुमच्या तरुण वयात तुम्ही केलेल्या कष्टाची फळं आता आरामशीर आयुष्य जगून तुम्ही भोगावं, हीच सगळ्यांची इच्छा आहे. 4 गोळ्या खाऊन जर आपलं आयुष्य सुखकर होत असेल तर त्या गोळ्या खाण्यात वावगं काहीच नाहीये. असं म्हणल्यानंतर बाबा थोडंसं हसले. मला म्हणले, पोरा इतक्याशा वयामध्ये तू इतकं कसं छान बोललास रे? म्हणलं, काका माझ्याकडं येणाऱ्या असंख्य पेशंटचा अनुभव घेऊन मी बोलतोय. मी वयाने जरी लहान असलो, सगळ्या गोष्टी मी स्वतः जगून बघू शकत नसलो, तरी बाकी माझ्याकडे येणाऱ्या पेशंटच्या आयुष्याकडे बघून मी बऱ्याच काही गोष्टी शिकलो आहे आणि शिकवतो आहे. त्याच्यामुळे जेवढं काही आयुष्य ह्या पांडुरंगाने आपल्याला लिहून दिलेलं आहे, ते आयुष्य सुखकर करण्याचं काम माझं आहे. तुमचं आयुष्य वाढवणं किंवा कमी करणं हे कधीच कुठल्या डॉक्टरांच्या हातात नव्हतं, नाही आणि नसणार आहे. पण जेवढं काही आयुष्य त्या देवाने दिलंय ते सुखकर करणं, मग ते गोळ्यांच्या माध्यमातून असो किंवा भावनिक साथ देऊन असो किंवा तुम्हाला हसवून असो, ते माझं कर्तव्य आहे आणि ते मी पार पाडतोय. बाबा खुश झाले आणि बाबा एका नव्या उमेदीने परत एकदा आयुष्य जगण्यासाठी गेले. खूप छान वाटलं की जाताना बाबा हसत गेले.